आज 31 डिसेंबर होता, त्यामुळे पनीरची भाजी करावं म्हटलं. पण धनेश्वरीने सांगितले, भाजी तुम्हीच करायची. ठीक आहे म्हटलं, आज मीच करतो भाजी. भाजी बनवताना माझी गंमत कशी होते हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. धनेश्वरीने भाजीची तयारी आधीच करून ठेवली होती. लगेच मिक्सर लावून मसाला चांगला बारीक करून घेतला. मम्मी चपात्या बनवत होती म्हणून माही पण चपात्या बनवत होती आणि झालेल्या चपात्या भिंतीला लावत होती. पनीर आणि वाटाणा आधीच उकळून ठेवला होता. मग त्यातील पाणी साईडला काढून घेतलं. जरा कोथिंबीर कापून घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा आणि टोमॅटो शॅलो फ्राय केले आणि त्याच तेलामध्ये मसाला परतून घेतला. कधीतरी किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करायला मजा येते. मसाल्यामध्ये चटणी आणि हळद टाकून घेतले आणि जरा दही पण टाकलं. मसाल्याला तेल चांगलं सुटलं होतं. मग त्यामध्ये पनीर आणि वाटाणा टाकला. दिसताना तर भाजी चांगली दिसत होती, पण चांगली झाली असेल म्हणजे झालं. भाजीवरती कोथिंबीर टाकून घेतली आणि मीठ टाकायचं विसरलो होतो, ते पण टाकून घेतलं. भाजी आमची तयार झालेलीच. न वेळ घालवता जेवाय बसलो.